नमस्कार, मी अश्विन लाडके. प्रभाग 6 मध्ये आपला डॅम्पर प्लॅट आहे. हा जुना आहे, जवळजवळ 30-40 वर्षाखालचा आहे. त्यावेळेस लोकसंख्या कमी होती, तेव्हा डांबर प्लॅन्ट इथं शिफ्ट करण्यात आला. आणि पहिला पुण्यातला एकच डॅम्पर प्लॅन्ट आहे, ती हा येरवड्यात आहे. आणि इथली लोकसंख्या बघितली आता 2026ला खूप दाट आहे. आणि या अनुषंगाने आम्ही गेल्या वर्षी आंदोलनही केलं आणि त्यानुसार महानगरपालिकेच्या आयुक्तांनी मागणी आम्ही केल्यानंतर आयुक्त म्हणले की आपण थोड्या दिवसात आपण हे शिफ्ट करूया. ही त्यांची भूमिका होती. आणि आपल्या जागेची सोय झाल्यानंतर आपण डॅम्बर प्लॅन्ट शिफ्ट करूया, लवकरात लवकर करूया असं म्हणत असताच एक पहिला डॅम्बर प्लॅन्ट असताना आता दुसरा प्लॅन्ट नवीन शिफ्ट इथं केलेला आहे, बसवलेला आहे, न सांगता. कोणत्याही नगरसेवकांना त्याची पूर्ण कल्पना नाही. पण जेव्हा प्लॅन्ट चालू झाला, नागरिकांच्या घरात पाण्यामध्ये, कपड्यांमध्ये, अन्नांमध्ये, श्वसनामध्ये सहीकडे काळ्या धूळ आणि आपल्या धुळीचे कण, डस्ट सगळे मिक्स झालेले. लोकांनी तक्रार केली आणि सर्व आपले तरुण कार्यकर्ते, आपले जागरूक नागरिक आणि उद्याचे भविष्य असलेले तरुण पिढी मला येऊन सांगितले, लांडगेताई आमच्या घरामध्ये खूपच दूर येत आहे, काय प्रकार आहे म्हणून. मग त्यावेळेस आमच्या लक्षात आलं की पुन्हा एक डांबर प्लॅन्टचा काय प्रॉब्लेम झाला का म्हणून आम्ही बघायला आलो. तेव्हा आम्हाला कळतं की नवीन प्लॅन्ट अजून एक बसवले. मग एक भूमिका प्रशासनाची अशी आहे की आपण डांबर प्लॅन्ट हलवणार आहे, की लोकसंख्या वाढली आहे, नगरसेवकाची मागणी आहे म्हणून. आणि रातोरात तुम्ही दुसरा प्लॅन्ट आणून बसवताय आणि चालू करताय, म्हणजे दाखवायचे दात एक आहे, खायचे दात एक आहे, असं प्रशासनाचं आहे. पण माझी एक मागणी आहे की इथं लोकसंख्या दाट असल्यामुळं ही डांबर प्लॅन्ट आम्ही काही इथं बसवू देणार नाही. जे आता ही जागा कोथरूडला आपण जे महानगरपालिकेचे डांबर प्लॅन्टचे अधिकारी आहेत त्यांनी म्हणले आम्ही कोथरूडला जागा बघितले, कात्रजला जागा बघितले आणि आपल्या उपनगरामध्ये जिथं जागा असेल तिथं शिफ्ट करू म्हणले. म्हणजे तिथं लोकसंख्या दाट वाढले, तिथं बिल्डर लाईफ वाढलेली आहे, न्यू डेव्हलपमेंट वाढले, मग त्यांना त्रास होईल या उद्देशाने एरियातील लोक जे काही वस्ती पातळीवर राहतात, गरीब राहतात, त्यांना त्रास झाला तर चालेल या भूमिकेने सगळ्या अधिकाऱ्यांनी तिथं प्रत्येकाच्या घरात जवळजवळ 400 ते 500 घरात आहे ना डस्ट आहे. आणि लहान लेकरं ज्याच्या घरामध्ये एखादी महिला डिलिव्हरी दिवस गेले म्हणून समजलं, तिला आहे ना माहेरी पाठवलं जातं 1-2 वर्ष. तर त्या धुळीमुळे त्या लेकराला निमोनिया होतं आणि श्वसनाचे त्रास होतात. त्या बाईला पण डिलिव्हरीचे प्रॉब्लेम होतात. फार तिला श्वसनाचे त्रास होऊन खोकला सर्दी असे प्रकार होऊन तिला मेडिसिन घ्यावं लागतं आणि तिचा गर्भपात होतो. अशा परिस्थितीची निर्माण होती. म्हणून आम्हाला इथल्या महिला 1 वर्ष 2 वर्ष माहेरी पाठवा लागतं अशी भूमिका इथं चाललेली आहे लोकांची. त्यामुळे आम्ही त्यांना मागणी केलेली होती की इथं डांबर प्लॅन्ट लावू नका. तर त्यांनी आम्हाला अधिकाऱ्यांनी सांगितलं की काही आपल्याला आपण जागा बघूया, आपण करूया. पण पुन्हा नवीन डांबर प्लॅन्ट लावलेला आहे त्याचा मी आज निषेध करते. आणि आज आम्ही सगळ्या गाड्या खाली पाठवत आहोत आणि पुणे शहरातल्या प्रत्येक नगरसेवकांना सांगते, ज्यांना डांबर प्लॅन्ट पाहिजे आहे तर तुम्ही तुमच्या प्रभागामध्ये ते प्लॅन्ट बसवून घ्यावं. कृपया करून आम्हाला त्रास देऊ नका. कारण की आमची वस्ती आहे, स्लम वस्ती आहे, गरीबाची वस्ती, कष्ट करू इथं राहतात. इथं का फ्लॅट धारक नाहीये, करोडो रुपये आम्ही खर्च करू शकत नाही. आणि दिवसभर जेव्हा आम्ही काम करतो तेव्हा आम्ही रात्रीची भाकर खातो, तर आम्ही दवाखान्याला पैसा खर्च करू शकत नाही. सर्व माननीयांना, अधिकाऱ्यांना, आयुक्तांना माझी नम्रतेची विनंती आहे की प्लीज कृपया करून इथलं डांबर प्लॅन्ट हलवा, आमच्या गरिबांची सोय करा, आमच्या गरिबांच्या आरोग्याची काळजी घ्या, हीच विनंती करते. धन्यवाद. एक तर पुणे शहरामध्ये दवाखाना गरीब गेले की पेशंट घेत नाहीत. गरिबांना कॉर्पोरेशननी सोय करायची, मोफत उपचार, ट्रीटमेंट, जे राहिलं बाजूला. आता आजारी जास्ती पाडायचं. आणि हा प्लॅन्ट आज सकाळी चालू केला. या सगळ्या कार्यकर्त्यांनी कॉल केला, अहो भाऊ फुल फुकट आलाय, लोकांना त्रास व्हायला लागलाय, घरावर डस्ट, पाण्यात डस्ट, सगळ्या परिसरामध्ये डस्ट पसरली. आल्यावर आम्ही असं चेक करू म्हणलं तर आजच हा प्लॅन्ट चालू केलाय. आम्ही इथल्या धारो अधिकारी जे मेन त्यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांना रिक्वेस्ट केली की हा प्लॅन बंद करावा. आणि त्यांनी प्लॅन बंद केला, त्याचे आश्वासन दिले. आम्ही आयुक्तांची संगमत करून बोलून त्याच्यावर चर्चा करू आणि हा प्लॅन आम्ही चालू करून देणार नाही. हे सर्व कार्यकर्ते कमी संख्येने आलेले आहेत. पण येत्या काळात अख्ख्या आमच्या भागातल्या 5 ते 6 हजार घरांना हा त्रास आहे. ती सर्व लोक बाहेर येतील आणि हा प्लॅन चालू करून देणार नाही. धन्यवाद.